राज्य महिला आयोगाचा राजीनामा रुपाली चाकणकरांनी दिला आणि काल त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला आहे आणि त्याच्यात तेही सगळी मागणी होती ती रुपाली ठोंबरे यांची होती. ते आपल्यासोबत आहे. दोन्ही राजीनामे अखेर तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यासाठीच तुमचा लढा होता. सर्वात महत्त्वाचं, त्यांनी दोन्ही राजीनामे नैतिकता स्वीकारून देणं गरजेचं होतं. राज्य महिला आयोगाच्या संविधानिक पदावर बसून भोंदूबाबा लैंगिक अत्याचार करणाऱ्या माणसाबरोबर असलेले हितसंबंध तक्रार होऊन सुद्धा पोलिसांवर दबाव आणणे, नाशिक पोलिसांवर नाही आणला परंतु शिर्डीतल्या पोलिसांवर आणला ना, आर्वीतल्या पोलिसांवर आणला ना. त्याच्यानंतर त्याची सुनावणी ठेवणे आणि त्याच सुनावणीच्या दरम्यान या नाशिक पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. हे अत्यंत गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याची ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा ते पहिलाच द्यायला पाहिजे होता. आणि अनाशा त्या प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाहक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नसताना पक्षाची बदनामी होत होती. त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा देणं गरजेचं होतं. परंतु त्यांना अत्यंत वेगळा कुठली तरी आत्मविश्वास होता. त्यांना त्यांची लोक वाचवत होती नेते मंडळी. बहुतेक नेते मंडळींना त्यांनी ज्यांना भोंदूबाबाकडे नेलतं त्यांना त्या ब्लॅकमेल करत असतील. परंतु ह्यांच्या या वैयक्तिक आयुष्याच्या साठी यांनी पक्ष दानेला ठेवला, पक्षातले पदाधिकारी दानेला ठेवले आणि नाहक त्रास आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे खासदार पार्थदादा यांना होत होता. त्याच्यामुळे जो राजीनामा घेतला त्याच्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी यांचे आभारी आहे की त्यांनी अजितदादांच्या माता भगिनींना, महाराष्ट्रातील अजितदादांच्या माता भगिनींना एक समाधान दिलं आणि अजितदादांच्याच विचारावर त्यांच्या कामाची कृती आपल्याला दिसली. अजितदादा जाण्याच्या आधी देखील अनेक प्रकरणं त्यांच्या विरोधात झाली होती, तर तेव्हा देखील राजीनामा मागायचा प्रयत्न झाला होता. मात्र अजित पवार जर आता या टप्प्यात असते तर फटकीने राजीनामा घेतला असता आणि सगळं सुपडासाफ केलं असतं असं वाटतं. निश्चित जर हा भोंदूबाबाचं प्रकरण ज्या दिवशी आलं त्याच दिवशी घेतला असता. याआधी राज्य महिला आयोगाकडनं वैष्णवी हगवणेबाबत, संपदा मुंडेबाबत, भिसेबाबत म्हणजे ज्या पीडिताच्या बाजूने आयोगाने खमकेपणाने उभं राहायला पाहिजे होतं त्यांचीच चारित्र्य हनन केलं. त्यावेळी सुद्धा दादांनी राजीनामा मागितला होता की तुम्ही पदमुक्त व्हा. परंतु मी ते आधी सांगितलं की तो राजीनामा काही लोकांनी थांबवला आणि त्याच्यानंतर तातडीने ही घटना घडली. दादा गेल्यानंतर हे भोंदूबाबा प्रकरण आल्यावर अक्षरशः त्यांच्यामुळे पक्षाला अनेक संकटांना सामोरं जावं लागत होतं. वहिनींना सामोरं जावं लागत होतं, पारदादांना सामोरं जावं लागत होतं. ऑलरेडी दादा गेल्याचं दुःख होतं. 2 महिने झाले आज झालेत. आज 28 मार्च हाच तो दिवस. आज 9:15 झालेत. त्यावेळी आम्हाला कळलं होतं की आमचे दादा आमच्या सोबत नाहीत. जे दादांना खाली जिवंत असताना काम करायचं होतं, मी म्हणते की ते आज आपल्यात नाहीये. वरनं त्यांनी त्याच दिवशी अशा लोकांना पदावरनं मुक्त केलं. हा योगायोग वाटतो का तुम्हाला? म्हणजे कोणाला संपवण्यासाठी तुम्हाला कार्यकर्ता म्हणून खूपच अजितदादांची माणसं होत आम्ही. संघर्ष आम्हाला माहिती आहे, पण त्या संघर्षात इतके आरोप झाले, अनेक गोष्टी झाल्या. एक लक्षात घ्या, चुकल्या चाकणकर बाई, परंतु सोशल मीडियातनं आमची बदनामी करणं, आम्ही कशासाठी करत आहोत तर आम्हाला पदं पाहिजेलेत. आता त्या राजकारणामध्ये पदं घेण्यासाठी झालेल्या आहेत. ती पदं घेत असताना तुम्ही मनगटाच्या कर्तव्याच्या जोरावर घ्यायला पाहिजेत. परंतु त्यांनी तसं न करताना त्यांनी जे काही षड्यंत्र रचलं होतं, आज त्यांचा पूर्णतः नायनाट खुद्द अजितदादांच्या आशीर्वादाने मी केलेला आहे. याचं मला समाधान आहे. ठीक आहे, त्रास झाला. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी हा त्रास एकदा नाही अनेकदा रुपाली पाटील सहन करेल. का तर फक्त आमचे अजितदादा आज असते तर काय परिस्थिती या आत्ताच्या क्षणात? अजितदादांनी तातडीने हाकललं असतं, तातडीने. मग विचार केला नसता. म्हणजे धेंड जी करत होती ना त्यांना सुद्धा दाखवलं असतं. पण अजितदादा नाही, याचाच त्रास होतो, बाकी काही नाही. कोणाचा राजीनामा घेऊन आमचं कर्तृत्व सिद्ध आम्हाला करण्याचे त्या वृत्तीचे खरंच नाही होत.
त्या चुकल्या, त्यांची कर्तव्य चुकली, त्यांची नीतिमूल्य चुकली, त्यांची काम करायची पद्धत चुकली. त्याच्यामुळे आमच्या पक्षातल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षातल्यांना जर त्रास होत असेल तर अजितदादांच्या ऋणात राहण्यासाठी, ऋण फेडण्यासाठी अजितदादांची माणसं काम करतायत. आणि आज कुठे त्याला ते आलेलं आहे. मी पुन्हा सांगते, माझं नाही आहे तिच्याशी वैयक्तिक काही. मी जे काही बोलते ते त्याला कायदेशीर आधार आहे. तुम्ही राजकारणात हे जपलं पाहिजे. आणि चाकणकरबाईंनी या 3 वर्षात हे सगळं म्हणजे फार विचित्र पक्षामध्ये या गोष्टी आणल्या होत्या. आणि इतर महिला का बोलत नव्हत्या? त्यांच्याकडे हिंमत नाही आहे. त्यांच्याकडे हे मग कुठंतरी पदाची लालूच द्यायची, दबाव द्यायचा, खूप गोष्टी घडायच्या. हो, ही एकच रुपाली पाटील ठोंबरे आहे की ती कुठल्या गोष्टीला घाबरली नाही, कुठल्या पदाची नाही का की तुम्ही माझ्याकडनं पद काढून घेतलं म्हणून मी सोडून जाईल, करून घेईल, अशा पद्धतीने राहिली नाही. फक्त मी पक्षाला नेहमी सांगत गेले, तुम्ही जर चांगल्या काम करणाऱ्या महिलांना जबाबदारी देणार नसाल, सुरक्षा देणार नसाल, तिचे हात बळकट करणार नसाल तर आपला पक्ष कसा वाढेल? कारण का आमची नैतिकता, आमचं इमान आमच्या नेत्यापाशी, अजितदादांपाशी. तुम्ही हे म्हणतायत आणि दुसरीकडे त्यांचाच राजीनामा रोखणारे तुमच्याच पक्षाचे लोक आहेत, सुनील तटकरे असू देत किंवा बाकीचे सगळेजण असं म्हणतायत. तर त्यांच्याबाबत काय? त्यांना अजितदादा प्रिय आहेत, नाही आहेत, काय नेमकं? त्यांना अजितदादा प्रिय असतील तर ते दाखवून देतील कृत्यातनं. हो, जर त्यांना अजितदादा प्रिय आहेत, त्यांचे जीवासखा आहे, ज्या काही गोष्टी आहेत ते दाखवून देतील. अजितदादा जिवंत असताना अजितदादांनी राज्य महिला आयोगाच्या गैरकारभारावरनं राजीनामा मागितला होता. मग का थांबवला? आणि पक्षात त्यांना अजितदादा प्रिय नव्हते, चाकणकर प्रिय होते असं दाखवलं. ज्यांना अजितदादा प्रिय आहेत त्यांनी त्यांच्या कृतीतनं, कामातनं दाखवणं गरजेचं आहे. काम करायचं नाही, कृती करायचं नाही. आणि पवारांच्याच फॅमिलीला म्हणजे सुनेत्रा वहिनींना, पार्थदादांना, पक्षाला जर त्रास देणार असाल तर कुठनं आलं तुमचं प्रेम? कुठनं आली तुमची कर्तव्य? दिसली पाहिजेत ना. आणि चाकणकर म्हणजे पक्ष नाहीये. आज माननीय सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, बॉस आहेत, आमचा आधार आहे. आणि त्यांच्यावर इतर राज्यात पक्षातील पदाधिकारी हा त्यांचा परिवार आहे. त्यांच्यानुसार पक्षाचं कामकाज चालणार. लोकांमध्ये जाऊन अजितदादा म्हणायचे, लोकांमध्ये जाऊन कामं करा, प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखा, एकत्रितपणे काम करा, संघटन घेऊन पुढे व्हा. आणि नेमका या गोष्टीला चाकणकरबाई छेद देत होती. तिच्या या छेदावर आज माननीय सुनेत्रा वहिनींनी अजितदादांच्या प्रमाणेच निर्णय घेऊन दाखवून दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बळकट आहे आणि अजितदादांनंतर सुनेत्रा वहिनी ठाम आणि भक्कमपणे उभ्या आहेत. आत्ता नेमकी काय मागणी आहे? 2 राजीनामे झालेत, आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय मागणी आहे? नाही, आता या प्रकरणामध्ये कायदेशीर योग्य आणि पारदर्शक तपास व्हावा. चाकणकरबाईंना अटक करावी, कारण का त्यांचा सहभाग ही कायदेशीर मागणी आहे. आणि त्याचं निवेदन काल आम्ही संदीप कर्णिक साहेब आहेत CP, त्याच्यानंतर SITच्या तेजस्विनी सातपुते यांना भेटलेलो आहे. आणि या प्रकरणामध्ये माझ्या माता भगिनींना विनंती करते, घाबरून न जाता कृपया आपण SITचे जे तेजस्विनी सातपुते आहेत, 2 PIंचे नंबर त्यांनी जाहीर केलेले आहेत. तुमचं नाव ओळख कोणालाही कळणार नाही, परंतु त्या तक्रारी आपण बेधडकपणे जाऊन देणं गरजेचं आहे. अशी भोंदूबाबांची विकृती आपल्याला संपवावीच लागेल. आणि कुठल्याही भोंदूबाबाकडं जाऊ नका. देवाच्या पाया पडणं चूक नाही आहे, परंतु त्याच्या नावाखाली जे गैरकृत्य करणं ते चूक आहे. तर कुणालाही बळी पडू नका. त्यांनी राजीनामा देताना 2 ओळीचा राजीनामा दिला आणि तिथे जी एक्सपोस्ट केली आहे ती मी सांगते. खरात प्रकरणाबाबत पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारात, त्यांच्या गैरकृत्यात संबंध नाही त्यांचा काही. आजही ती स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होईलच. खोटे, असत्य व कुठल्याही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांतून त्यांच्यावर होत आहेत ते वेदनादायी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा तपास पारदर्शकपणे व निपक्षपातीपणे व्हावा अशी त्यांची मागणी. निश्चित पारदर्शक, निपक्षपणे व्हावा. वेदनादायक तुम्ही भोंदूबाबाची तक्रार दाबताना झाली. वेदनादायक त्या महिलांवर जे अश्लील पद्धतीने अत्याचार होत होते तेव्हा झाली. वेदनादायक
तुम्ही ज्या वेळेला त्यांचे पाय धुतले, भले आधी का धुतले असणार, तेव्हा झाली. वेदनादायक आयोगाच्या अध्यक्षांची छत्री भोंदूबाबाच्या डोक्यावर होती तेव्हा झाली. वेदनादायक जेव्हा आमची शालेय विद्यार्थी आई वडील तिला तिथं घेऊन गेलते, तिच्यावर अत्याचार झाले तेव्हा झाली. वेदनादायक पीडिताचं चारित्र्य हनन तुम्ही बेधडकपणे केलं तेव्हा झाली. वेदनादायक भिसेच्या वेळी सुद्धा तुम्ही जे चुकीचं वक्तव्य केलं तेव्हा झाली. तुमच्या वेदनांचा हिशोब हा सगळा महाराष्ट्राने ठेवलेला आहे आणि या वेदना तुम्ही संविधानिक पदावर बसून दिली, या जास्त भयावह वेदना होत्या. तुम्ही तुमचा परिवार, तुमचे हे भोंदूबाबाकडे नेलेले ही लोक, त्यांच्यावर आणलेला दबाव, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही नाहक पक्षाला वेठीस धरलं, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेठीस धरलं. हे वेदनादायक होतं. अजून किती कायद्यानुसार सांगू तुम्हाला, त्या काय म्हणतात मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुमची कृती काय म्हणती, तुम्ही त्या कृतीनुसार काय वागताय ते म्हणतायत. म्हणजे ते म्हणतात ना, बगल में छुरी, मुंह पे राम आणि बगल में छुरी, असं वागून नाही चालत. आज सोशल मीडियावर त्या भोंदूबाबांनी केलेल्या अत्याचारचे व्हिडिओ रोज येत आहेत. ते कुठेही ब्लर केलेले नाही आहेत. आज त्या महिला आहेत. आज अनेक कुटुंब अडचणीत आलेले आहेत, कुटुंबाचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे. अहो डिवोर्स होतील. मी किती प्रकरणं सांगू, आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत की त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत. ठीक आहे, त्यांना काय त्या भोंदूबाबांनी बेशुद्ध केलं, अन्याय अत्याचार केले, त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज नाही झाली पाहिजे. हे कुणामुळं झालं? फक्त आणि फक्त चाकणकरांचे हितसंबंध होते म्हणून झालं. हे वेदनादायक नव्हतं तेव्हा? नाही तुम्हाला त्या वेदनादायक भावना जाणवल्या? मग जेव्हा असं आपण समजू की चाकणकरांना माहिती नव्हतं की भोंदूबाबा असा आहे, ज्यावेळी समोर आलं त्यावेळी तरी तुम्ही कारवाई करायची होती. त्यावेळी तुम्ही का आडकाट? 1 वर्ष आधी समोर आलं होतं, मग का नाही कारवाई केली? वर्षभरात जेवढ्या महिला त्यांच्याकडे गेल्या त्या वाचल्या असं वाटतं का? 100%. वर्षभरामध्ये रोज दिवसाला 2, त्याच्याप्रमाणे किती महिला वाचल्या असतील? तुम्हाला येणाऱ्या चार्जशीटमध्ये किती हजार महिलांचं शोषण झाले ना, हे त्या चार्जशीटमध्ये येईल. फार मोठी व्याप्ती आहे. काही गोष्टी मी तुम्हाला नाही ओपनली सांगू शकत, कारण का त्या कायद्याच्या दृष्टिकोनातनं डिस्क्लोज म्हणजे ओपन करणं योग्य नाही आहे. परंतु हे फार भयाने चाकणकर तुम्ही चुकलात, वैयक्तिक स्वार्थासाठी चुकलात, हेवे दावेसाठी चुकलात, मीच चुकलात. पण हे मीच फक्त पक्षापर्यंत मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या माता भगिनींचं तुम्ही वाटोळं करण्याचा जो प्रयत्न केलात, तुम्हाला कधी महाराष्ट्राच्या माता भगिनी माफ करणार नाहीत. चाकणकरांनी मीपणाचा उपयोग महाराष्ट्राचा वाताहत करण्यासाठी केला असं मत आहे ते रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलंय. आणि चाकणकरांना यात सहआरोपी करा आणि अर्थातच त्यांना अटक करा अशी देखील मागणी त्यांची आहे. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.